फार्म बसवायला आला पेरूच्या बागात आणि पेरू आहे ती बारकी बारकी लहान लहान एवढीशी हो का असली पेरू तसल्याला फार्म बसवायचं कॅरी बॅग आहे कंबरात बांधलेली खवलेली आणि चालू केलं व्हिडिओ कसं घरी पण बनवायला टाईम नसतो सकाळचं व्हिडिओ पण त्यात पण भांडणं झालेले तोंडावरच्या काय त्या फुटकुळीत पण जाना गेलो दवाखाना दाखवायचा आहे आता मला असल तर काय उपचार सांगा तुम्ही ताईंनो दादांना कसली टूप वापरायची काय वापरायची ते तरी सांगा तुम्ही सांगितल्यावर नंतर वापरल लई फॉर्म बांधायचं म्हणल्यावर दिवसभर उभा राहून माझे तर पाय लई दुखले आता बसले मी थोडं जेवून आला 1 तासभर झालं जेवून आला होते दुपारचं आणि बसला थोडा कुठलाच काम करणं सोपं नसतंय आणि ते कांदा लावणं पण सोपं नाही कांदा लावणं पण दिवसभर हात दुखतोय आणि फार्म बसवणं पण सोपं नाही दिवसभर फार्म बसवावं लागतं उभा राहून पाय पण दुखले गोळे आले पायाला त्रिशा पण राहिली घरीच कसं त्रिशा दिवसभर गवत ते ऐके का मरणाचं गवत आहे असल्या गवतात त्रिशा फिरणं इचू काट्याचं काय सोपं असतंय का त्यामुळं त्याला आणलंच नाही मी आणि त्याच्या पप्पापाशी पण ती जाम राहते लढत पण नाही की ती खाते पिते जाम राहते मज्जात राहते त्याचं काय टेन्शन नाही तेवढं लई बारकीशी पिरू गच्च आलेली आहे ती गच्च एवका दिसत असेल की तुम्हाला तेवका त्या तिथं दिसायली ती तेवढीशी पिरू आहे ती तेवढीशी पिरू गच्च आहे ती म्हणजे जाम झाडाला जाम लागलेली फायदा आहे त्या बागात पण फायदा आहे की शेतावाल्यांना पण सगळ्यालाच फायदा कसं मला बरं पण वाटाना गेलं माझे हात पाय दुखायले डोकं पण दुखायले काय झालंय काय दिवसभर बसूच वाटत नाही की काम 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 चालूच काम डोक्यावरचं आता सोडलंय आणि ती फार्म लावलं वाटतंय त्या मुकादमींना असला फॉर्म असतोय ते मग असला पिरोला लावायचं काय बोललं की डोळ्यात माझ्या काय चिलटा काय बोलल्यावर कुठलाच काम करणं सोपं नाही सगळेच बसलेत काय पाणी प्यायला बसलेत वाटतं बसल्यात त्यामुळं आता काय दाखवत नाही ते फॉर्म कसं बसवायचं उठल्यावर नंतर दाखवेल आणि घरी पण काम इथं पण काम घरी तर एवढा वैताग येतोय मला की बसच त्रिशा पण तशी जागाव दोन्ही आर्यन रोहन पण तशी जागाव त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचा पप्पा त्यांना काय नुसतं भांडणार लागतात रोजच्या रोज वैताकून मीच कामाला चालले आता मला घरी बसूच वाटत नाही घरी असल्यावर रोज भांडणं लय खूप वैताग आलाय मला तुम्ही मग म्हणतात माहेरला जावा तिथं करून खा तसं नसतंय आपली लेकरं शाळेत चालली ते आता जर त्यांची शाळा बुडवणीक झाली मग पुढं कसं होणार त्यामुळं कुठंच जायचं नाही आपल्याला तसं सैन करायचं आणि तसंच तिथं राहायचं मग तुम्ही कमेंटमध्ये सांगतात जावा वहिनी राहू नका तिथं गेल्यावर तरी तुम्हाला सुख लागल तिथं पण गेल्यावर आपल्याला कामच करावं लागतं कुठेच सुख नसतंय
कुठं सुख नाही, कुठंच असंही नाही. सगळ्याकडं काम केल्यावरच मग खायला भेटतंय आपल्याला. सगळेच बसलेत आता पाणी पिळायला. माझं डोकं पण पिलू काय खाण्यासारखं नाही. छोटीशी आहे त्यात. खाण्यासारखी असली असती तर मी पण त्रिशाला नेला असता. नाही तसली. ही पहिला भार काढलेला आहे वाटतं. पहिल्यांदा आलेली ती तोडून नेले ते. आता बारकी बारकी आली. तसंच आहे. हम्म. 4 वाजल्यापासून उठायचं, 4 वाजल्यापासून काम सकाळी करायचं, मग संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत काम. 7-8 तास मला झोपीला तेवढं शांत म्हणायचं. तर दिवसभर कामच काम. इथनं गेल्यावर मग केवढा मोठा राडा करून ठेवतात. अरे बापरे बाप, लईच वैताग येतोय मला त्यानं. एवढा मोठा पसारा की बसच. आलाय का पेरू खायला. तेवढा मोठा पसारा केल्यावर त्याला मग साफसफाई करायचं, नंतर स्वयंपाक बनवायचा. खाण्यासारखं आहे ते. त्रिशाला तरी नेईल आता. एक सापडलंय वाटतंय आईला, तिने आणून दिलंय मला आता. तिथली नेईल त्रिशासाठी. आपल्या झाडावर एवढीच पिलू आहेत. घरी आहे की झाड त्याच्यावरचं पिलू एवढे आहेत. 8-9 आलेले आहेत त्याच्यावर, पण एवढे आहेत खाण्यासारखी. आणि त्याच्यापेक्षा बारकी. गेल्या वर्षी का नाही एवढी मोठी पिवलीची बाग होती तिकडं, आणि एवढं पिवलं होतं खाण्यासारखं. बापरे बाप, विचारच खोटा. तेवढा लईच पिवलं होतं तिथं खाण्यासारखं, आणि ते तर खवाटायचं नाही. आणि आता खवाटायला तिथं पिवलं नाही. तसं आहे. लावायली ती बसली ती वाटतंय. हे का पिलूला फॉर्म असं बसवायले तिथं खोवलेली, ते का तशी गाठ मारलेली. मामी दाखव एक बसव फॉर्म. तशी गुट आहे, बारकीशी लहान पिलू. एवढी दे बघा पूजा, एवढी तार फॉर्म. थांब 1 मिनिट. तशी गाठ मारायची. हो का, आमची मुकादमी छोटीशी. त्रिशा यांच्या एवढी जरी झाली तरी बस. बुचडा आंबाडी बुचडा बड्डे काल कड्यावडा टामाई बुचडा घाली ते. ही पण काम काय सोपं आहे का, दिवसभर उभा राहून. मला पण लावायचंय आता. निड होतच बाळ.